लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही इतरांबरोबर तो शेअर करावा, लाईक करावा। नवीन संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी सबस्क्राइब बटन दाबून बेल रिंग प्रेस करावे। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, काय आपण ख्रिस्त येशूमध्ये आहोत। आजचा हा विषय आमच्या अभ्यासाचा विषय आहे। यात आम्ही जाणून घेणार आहोत की ख्रिस्तामध्ये असणे म्हणजे नक्की काय, प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्तामध्ये काय येणे आहे व ती व्यक्ती कशी ख्रिस्तामध्ये येऊ शकते आणि त्यात बनून राहू शकते। अर्थात ख्रिस्तामध्ये येणे हा पहिला भाग व ख्रिस्तामध्ये बनून राहणे हा दुसरा भाग, हा समजून घेऊया। हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना मी विनंती करीन हा विषय सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। विषयाला सुरुवात करीत असताना जर तुम्ही अद्यापही लोगोस मिनिस्ट्री चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया आपणा सर्वांना विनंती आहे तुम्ही हे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राइब करावे। थँक यू। इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं वचन 16 ते 19 मी आपणा पुढे वाचत आहे। मी ही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो। मी आपल्या प्रार्थनामध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतरचक्षु म्हणजे आतील डोळे प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देऊ आणि या प्रत्येक वचनाने आम्हा सर्वांना आशीर्वादित करो। आमीन। ख्रिस्तामध्ये याचा अर्थ काय हे आम्ही प्रथम समजून घेणार आहोत व ख्रिस्तामध्ये असणे हे किती आशीर्वाद आहे हे आपण पुढील संदेशात समजून घेणार आहोत। काय आम्ही पापक्षमा, तारण, समेट, देवाची कृपा व अनंत जीवनाची आशा ख्रिस्ताबाहेर प्राप्त करू शकतो का? कधीच नाही। म्हणूनच देवाने मानव जातीला ख्रिस्तामध्ये बोलावले आहे, हे सर्व काही प्राप्त होण्यासाठी। हा आमचा व्यक्तिगत निर्णय आहे की प्रथम आम्ही ख्रिस्त येशूमध्ये यावे व नंतर त्यात बनून राहावे। देव जेव्हा लोकांना आशीर्वादाचे आश्वासन देतो तेव्हा तो एखादे ठिकाण नेमतो, म्हणजे त्या ठिकाणी पोहोचल्यावरच तो आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल। परंतु जे देवावर भरोसा करीतात व आज्ञा पाळतात व त्या नेमलेल्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा ते आशीर्वाद प्राप्त करतात। जे त्या ठिकाणी पोहोचत नाहीत ते आशीर्वाद मिळवू शकत नाही। हे मी तुम्हाला 2 उदाहरणं देऊन तुमच्या पुढे स्पष्ट करू इच्छित आहे। अर्थात पहिले उदाहरण आम्ही विचारात घेऊया। नोहाचे तारू, उत्पत्तीच्या 6वा अध्याय याचे 17 ते 20 वचन मी वाचत आहे। त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे, म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणितो। पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल, तरी तुझी मी आपला करार स्थापित करीतो। तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा। नंतर उत्पत्तीचा 7वा अध्याय आणि याचं 23 वचन मी वाचत आहे। पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव, पशु, रांगणारे प्राणी व आकाशांतील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला। ती पृथ्वीवरून नाहीशी केली। नोहा व त्याचबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले। अर्थात जेव्हा देवाने पृथ्वीवरील जीव नष्ट करण्यासाठी महापूर पाठविला तेव्हा जे कोणी तारवामध्ये होते ते वाचले गेले। जे तारणाचा शोध करीतात आणि देवाच्या वचनांवर विश्वास ठेवतात त्यांना तारवात गेलेच पाहिजे। जे कोणी देवाच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करतील किंवा जे विश्वास करणार नाहीत किंवा आज्ञा मानणार नाहीत, कोणत्याही कारणाने तारवात जाण्यास नकार देतील ते तारवा बाहेर राहून नाश पावतील।
उत्पत्ती 7वा अध्याय आणि पहिलं वचन म्हणते, मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात ये, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. 7 ते 9 वचन मी वाचत आहे. हा जलप्रलय जवळ आला तेव्हा नोहा आपले मुलगे, बायको व सुना यांस घेऊन तारवात गेला. शुद्ध व अशुद्ध, पशु पक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी यांतून नर व मादी अशी जोडी जोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्यासकडे गेली. अर्थात आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की पशु पक्षी देखील या ठिकाणी तारवात आल्या कारणाने तेथे जे जे तारवात आले ते वाचले. येथे आम्ही दुसरे उदाहरण पाहतो आणि ते उदाहरण आम्हाला निर्गमनाच्या 12 अध्यायातल्या 7 वचनात आढळते. जेव्हा देव मिस्राच्या भूमीवर मिस्रांचे प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणार होता, तेव्हा संदेष्टा मोशेद्वारे देवाने इस्रायलांना हे कळविले की वलांडनाच्या पशुचे रक्त आपल्या घराच्या प्रमुख दरवाजाच्या बाह्य दारावर व कपाळपट्टीवर लावावे आणि मग त्या कुटुंबाला त्या घरातच राहावे लागेल. घराबाहेर कोणीही जाता कामा नये, कारण नाश करणारा येईल तेव्हा तो त्या घरावर मुख्य दारावर लावलेले रक्त पाहिल व त्यांना काहीही अपाय होणार नाही, मृत्यू येणार नाही व त्या घरामधील व्यक्ती रक्ताखाली चिन्हांकित होतील व ते मृत्यूपासून वाचविले जातील. जे घराबाहेर आढळतील ते प्रत्येक जण नाश पावतील. अर्थात ही दोन्ही उदाहरणे आम्हाला हे दाखवितात की नाशापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्या व्यक्तींना एका ठराविक भौतिक ठिकाणी यावे लागले व राहावे लागले. ही गोष्ट छायारूपाने आम्हाला जुन्या करारात आढळते. आम्हाला संपूर्ण मुक्ती हवी असल्यास आम्हा प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्तामध्ये येणे आहे. ख्रिस्तामध्ये येणे हे एक नातेसंबंध, रिलेशनशिप आहे, जे एक घनिष्ठ, व्यक्तिगत व प्रेमळ नात्याला दर्शविते. अर्थात येथे काही पायऱ्या आहेत ज्या प्रक्रियांना पूर्ण करीतात. अर्थात सर्वप्रथम आम्ही सत्याचे शुभवर्तमान म्हणजे आमच्या तारणाची सुवार्ता ही ऐकली पाहिजे. होय, प्रत्येक व्यक्तीला विश्वास व पश्चातापाची गरज आहे. यशाचं पुस्तक याचा 59 अध्याय 1 आणि 2 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. हे वचन तुमचा आणि आमचा देवाबरोबर संबंध कसा तुटला हे दर्शवित आहे. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हास दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. अर्थात आम्हा मनुष्यांचे पाप यामुळेच देवाचा आणि आमचा संबंध तुटला आणि त्या कारणामुळेच देव दर्शन देत नाही आणि त्यामुळेच आमच्या प्रार्थना देखील तो ऐकत नाही. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं 12 आणि 13 वचन मी वाचत आहे. हे वचन आम्ही पापामध्ये असताना कसे होतो हे प्रगट करीते. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित आम्ही होतो, इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देव विरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. अर्थात आम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, जे काल्वरीवर बलिदान त्यांनी केले, त्याद्वारे आम्हाला देवाने जवळ केलेले आहे. देव आणि मनुष्य यांच्यात पाप आल्या कारणाने आणि ते पाप मनुष्य स्वतःहून दूर करू शकत नाही. ते दूर करण्याचं काम देवाला करावे लागते आणि त्यासाठी आम्हाला देवाकडे येणं फार गरजेचे आहे. सर्वप्रथम ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडते की आम्ही ज्या वेळेला देवाच्या वचनाचे शुभवर्तमान म्हणजे सत्याची सुवार्ता ऐकतो आणि त्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास करीतो. विश्वास हा मनुष्याला पश्चातापाकडे नेतो. येशू ख्रिस्ताला आम्ही आमचा तारणारा आणि आमचा प्रभू म्हणून आम्ही स्वीकारतो आणि आम्ही विश्वास करीतो की त्याने माझी सर्व पापे, शाप, अपराध आणि व्याधी आणि माझे सर्व क्लेश हे सर्व माझ्या बदल्यात माझ्या वतीने ख्रिस्तावर मरण पावून त्याने स्वतःवर घेतले. ज्या वेळेला आम्ही या गोष्टीवर विश्वास करीतो की ख्रिस्त येशू ख्रिस्तावर मरण पावला व त्याला त्यानंतर पुरण्यात आले आणि 3ऱ्या दिवशी तो मृत्यूवर, पापावर, सैतानावर विजय मिळवून जिवंत झाला, पुनरुत्थित झाला, ही गोष्ट आम्ही मुखाने कबूल करीतो, त्या वेळेला आमच्या जीवनामध्ये तारणाला सुरुवात होते. तारण ही एक प्रक्रिया आहे.
आणि ह्या प्रक्रियेला देव सुरुवात करीतो. जेव्हा आम्ही ख्रिस्त येशूला आमचा तारणारा आणि आमचा प्रभू म्हणून स्वीकारतो, त्यावेळेला एक महत्वाचा निर्णय आमच्या जीवनामध्ये आम्हाला घ्यावा लागतो. आणि त्याविषयीचं वर्णन 2 कोरिंथ याच्या 6व्या अध्यायात 14 ते 16 वचनात केलेलं आहे. ते मी वाचून दाखवितो. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? होऊ शकत नाही. ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? बलियार म्हणजे सैतान. विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? अर्थात या ठिकाणी आम्ही ही महत्वाची गोष्ट पाहतो की देव तुम्हाला आणि आम्हाला वेगळे करू इच्छितो. अर्थात वेगळे होण्यासाठी आम्हाला व्यक्तिगत निर्णय स्वतःहून घेणं गरजेचे आहे. आणि जगाच्या गोष्टी, जगाच्या पद्धती, रूढी, परंपरा, जगाची जी प्रणाली आहे, अर्थात अशुद्ध जीवन जगणे, पापमय जीवन जगणे, लबाडी करणे, या सर्व गोष्टींतून आम्ही वेगळे होणे गरजेचे आहे. देव तुम्हाला आणि आम्हाला प्रथम वेगळे करू इच्छितो आणि तो निर्णय आम्ही स्वयंभूत घेणं गरजेचे आहे. तेव्हा देव आमच्या जीवनामध्ये कार्य करीतो. 17व्या वचनात देवाचं वचन म्हणते, म्हणून त्यांच्यामधून निघा आणि वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. देव आमचा स्वीकार तेव्हा करीतो जेव्हा आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतो. अशुद्धाला आम्ही त्यागतो. आम्ही केवळ येशू ख्रिस्ताला मुखाने प्रभू आणि तारणारा कबूल केल्याने आम्ही तारण पावत नाही. त्याबरोबर आम्हाला ही कृती करणे अतिशय आवश्यक आहे. हे आम्हा सर्व व्यक्तींना समजणं अतिशय महत्वाचं आहे. कलेसेकरास पत्र याचा 1 अध्याय आणि याचं 21 वचन म्हणते, जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता. आम्ही देवाचे वैरी होतो, कारण आम्ही सर्व गोष्टी, आमच्या इच्छा आणि आमच्या प्रत्येक कृती देवाच्या इच्छेविरुद्ध म्हणजे पापाला प्रिय मानून करीत होतो. त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे. अर्थात आमचा समेट देवाबरोबर ख्रिस्त येशूच्या रक्त मांसात असणाऱ्या देहात झालेला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. ही देवाची महान कृपा आमच्यावर झाली की आम्हाला त्याने पवित्र, निष्कलंक, निर्दोष असे आम्हाला देवापुढे उभे करावे. अर्थात हे आमचे ख्रिस्तामधील स्थान आहे, आमची पोझिशन आहे, जी आम्ही ओळखणं गरजेची आहे. ज्या वेळेला आम्ही देवाचं हे वचन स्वीकारून आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला आम्ही बोलावितो, त्यावेळेला ख्रिस्त आमच्या हृदयामध्ये संपूर्ण बदल घडवितो आणि आमचं आतील जीवन पूर्ण परिवर्तित होते. अर्थात ज्या वेळेला आतील जीवन बदलते तेव्हा आमच्यातील जुना मनुष्य, जो पापाचा मनुष्य, तो क्रुसावर ख्रिस्ताबरोबर खिळला जातो, वधस्तंभी दिला जातो. त्यावेळेला आम्ही पापाला मरतो व ख्रिस्तासाठी जीवन जगावे म्हणून त्याच्या नावात बाप्तिस्मा घेतो. रोम 6 अध्यायाचं 3 वचन म्हणते, किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजान आहात काय? अर्थात ख्रिस्त येशू मध्ये बाप्तिस्मा, आणि हीच तर आमच्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला पाचारण करण्यात येते. अर्थात आमच्या पातकांचा पश्चाताप करून देवापुढे पाप कबुली देऊन पाप मोचनासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आम्ही बाप्तिस्मा घ्यायला हवा व त्याच्या नावात घेतलेल्या बाप्तिस्माने पापमोचन होते. विश्वास आणि पश्चाताप याशिवाय पाण्यातील बाप्तिस्मा हा निरर्थक आहे. पाण्यातील बाप्तिस्मा हा आतील परिवर्तनाशिवाय तारण घडवून आणत नाही. गलतीकरस पत्र याचा 3 अध्याय आणि याचं 27वं वचन म्हणते, कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. अर्थात आम्ही ख्रिस्तामध्ये येतो आणि ख्रिस्त जणू काही आमचं वस्त्र बनतो. आमची आध्यात्मिक नग्नता तो दूर घालवितो आणि येथे ही गोष्ट ख्रिस्तामध्ये झालेल्या बाप्तिस्म्याद्वारे शक्य आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्तामध्ये तेव्हा येतो आणि त्यावेळेला आम्ही ख्रिस्ताचे बनतो. आज प्रश्न आहे, किती जणांनी ख्रिस्त येशूला पांघरलेले आहे? तेवढ्यांनीच ज्यांनी त्याच्यामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे. किती जणांनी आशीर्वाद प्राप्त केलेला आहे जो ख्रिस्तामध्ये आहे? त्यांनीच ज्यांनी त्याच्यामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे.
त्याहून अधिक किंवा उणे नाहीच. अनेक जण तुम्हाला सांगतील की पाण्यातील बाप्तिस्म्याशी तारणाचा काही संबंध नाही, परंतु फसू नका, कारण ख्रिस्ताबाहेर कोणी वाचू शकतो काय? नक्कीच नाही. परंतु बायबल म्हणते आम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावलो, तर मग बाप्तिस्म्याशिवाय आम्ही कसे काय तारण प्राप्त करू शकतो? अर्थात येथे बाप्तिस्म्याद्वारे आम्ही ख्रिस्तामध्ये येण्याच्या प्रक्रियेला पूर्ण विराम देतो. येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून आम्ही स्वीकारले आणि त्याच्या मार्गात आम्ही चालू लागलो, तेव्हा जुना मनुष्य, जो पापाचा मनुष्य, जो आमच्या आत वस्ती करीत होता, तो वधस्तंभी दिला गेला. तेव्हा जुने ते सर्व सरून गेले व सर्व काही नवे झाले. तेव्हा एका नव्या मानवाने त्या जुन्या मनुष्याची जागा घेतली व तेव्हा आम्ही ख्रिस्त येशूमध्ये अस्तित्वात आणले गेलो. येथेच आमच्या जीवनाची सुरुवात होते. नवीन जन्माद्वारे जे देवाच्या निर्मितीच्या सामर्थ्याने होते, हे सर्व काही आमच्या आत, आमच्या सोलमध्ये, आमच्या जीवामध्ये घडते. देवाच्या अविनाशी वचनांच्या बीजाचा आम्ही आमच्या हृदयात स्वीकार करीतो, तेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये अस्तित्वात येतो. त्या देवाच्या अविनाशी बीजाद्वारे आमची एक अविनाशी उत्पत्ती होते, जिचा अंत कधी होणार नाही. 18व्या वचनात देव म्हणतो, मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. व्हाल याचा अर्थ काय? पुत्र आणि कन्या व्हाल म्हणजे देव तुम्हाला आणि आम्हाला तेव्हा पवित्र आत्म्याने जन्म देतो. आणि जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याने जन्मतो, तेव्हा आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या बनतो. नवा जन्म होणे अतिशय आवश्यक आहे आणि हा नवा जन्म आमच्या जीवनामध्ये आम्हाला नवीन सृष्टी बनवितो. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जेव्हा ख्रिस्त येशूमध्ये आम्ही नवीन उत्पत्ती म्हणून बनविण्यात आलो, तेव्हा आम्हाला नवीन जन्म मिळतो. अर्थात आम्ही देवापासून जन्मतो. या शारीरिक आयामात आम्ही आईवडिलांपासून या शरीरात जन्मलो, परंतु आध्यात्मिक आयामात जेव्हा आम्ही देवापासून जन्मतो, तेव्हा आमची पुनरुत्पत्ती करण्यात येते. एक बदल आमच्यात होतो, अर्थात आम्ही पुन्हा जन्मतो आणि यालाच नवीन उत्पत्ती म्हटलेली आहे. अर्थात आम्ही असे व्यक्ती बनतो जे पूर्वी कधीही नव्हतो. इफिस्करस पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 10 म्हणते, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. अर्थात आम्हाला ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण करण्यात आलेले आहे. आणि ते कशासाठी? आम्ही सत्कृत्य करावी म्हणून देवाने आम्हाला ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केले, नवीन उत्पत्ती असे बनविले. ज्या वेळेला आम्ही ख्रिस्ताकडे येतो, त्यावेळेला ख्रिस्तामध्ये आल्यावर देव नवा मनुष्य आमच्या ठाई निर्माण करीतो, जो देवाशी सदृश्य आहे आणि देवाच्या प्रतिरूपात बनविलेला, सत्य आणि नीतिमत्व यामध्ये युक्त असा तो नवा मानव आहे. जेव्हा आम्ही खरा पश्चाताप केला व येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनाचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले, तेव्हा काहीतरी अद्भुत असे आमच्या जीवनात घडले. अर्थात आमच्या आतमध्ये एक नवा मानव अस्तित्वात येतो, ज्याला आतील मनुष्यही म्हटलेला आहे. अर्थात तो आतील मनुष्य हा देवाच्या बीजापासून जन्म पावलेला आहे. या मनुष्याने कधीच पाप केले नाही. बाहेरील मनुष्याची पापे आतील मनुष्यात असलेल्या नीतिमत्वाला काहीच परिणाम करू शकत नाही, कारण आतील मनुष्य पश्चाताप करणार आहे. नवीन उत्पत्ती होताच आमच्या जीवनात सर्व काही बदलून जाते. अर्थात जीवनाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन, आमची वृत्ती, आमचा स्वभाव या सर्वांमध्ये पूर्णतः परिवर्तन येते. एक सत्याची नवीन समज आम्हाला प्राप्त होते. नवीन जीवन, नवीन दृष्टिकोन आम्हाला मिळतो. एक नवीन लाईफ मॅनेजमेंट आमच्यामध्ये सुरुवात होते व हा आतील मनुष्य आम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिरूपात घेऊन जातो. हा आतील मनुष्य आम्हाला परिपूर्ण मनुष्याचे सर्व गुण, जे 2 पेत्र 1 अध्याय याच्या 3 वचनापासून आम्हाला आढळतात, ती आम्हाला पूर्ण मनुष्याप्रत पोहोचवितात व देवाचे चारित्र्याची जोपासना आमच्यामध्ये या नव्या आतील मनुष्याद्वारे निर्माण होते व तोच तुम्हाला आणि आम्हाला विजयी जीवन जगण्याचं सामर्थ्य प्रदान करीतो. आमचे लक्ष अदृश्य गोष्टींकडे, न दिसणाऱ्या सार्वकालिक गोष्टींकडे आमचे लक्ष तो लावतो व हा आतील मनुष्य तुम्हाला आणि आम्हाला गौरवांतून गौरवात, गौरवांतून गौरवात पालटत घेऊन जातो की आमच्यामध्ये ख्रिस्त देहधारी व्हावा.
इफिसकरास पत्राच्या पहिल्या अध्यायातल्या 10व्या वचनात वचन तुम्हाला आणि आम्हाला एक अद्भुत गोष्ट शिकवित आहे. अर्थात ख्रिस्त येशूमध्ये कोण कोण आहेत. वचन 10 म्हणते, ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. अर्थात स्वर्गात असो की पृथ्वीवर असो, सर्व काही ख्रिस्तामध्ये एकत्र करावे हा देवाचा संकल्प आहे. ख्रिस्तामध्ये, त्याच्यामध्ये हा शब्द नवीन कराराच्या पुस्तकात 134 वेळा आढळतो. प्रियजन हो, अशी वचने तुम्हीही शोधा व ती काळजीपूर्वक वाचा, त्यावर अभ्यास करा व आपले स्थान ख्रिस्त येशूमध्ये किती मोलाचे आहे हे समजून घ्या. ख्रिस्ताबाहेर काहीच आशा या जगाला नाही. ख्रिस्तामध्ये आम्ही बरे झालेलो आहोत, कारण त्याने आमची जागा घेतली आणि आमच्या बदल्यात क्रूसावर आमची पापे, आमचे अपराध, आमचे शाप, व्याधी, क्लेश वाहून नेलेले आहेत, यासाठी की ते आमच्यावर राहू नयेत, आमच्या हिशोबी मोजण्यात येऊ नयेत. ख्रिस्तामध्ये आम्ही सोडविण्यात आलेलो आहोत. हाच तर अद्भुत आनंद आहे. आता देवामध्ये जे होते ते ख्रिस्तामध्ये ओतण्यात आले व ख्रिस्तामध्ये जे आहे ते सर्व ख्रिस्ताने आपल्या मंडळीत ओतलेले आहे. आता तेच जीवन ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आहे व ते कार्य करीते. आता देव आम्हाला ख्रिस्तामध्ये पाहतो, कारण आम्ही वास्तविकरित्या ख्रिस्तामध्ये आहोत. म्हणून इफिसकरास पत्र पहिला अध्यायाच्या 4थ्या वचनाप्रमाणे त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. अर्थात जगाची स्थापनाही झाली नव्हती, जग बनविलेही नव्हते, तेव्हा आमच्याविषयी सर्व काही चालले होते, कारण आम्ही ख्रिस्ताच्या ठायी होतो. अर्थात ख्रिस्ताच्या शरीराचे भाग असणारे त्याचे जे जे व्यक्ती आहेत ते हे जग निर्माण होण्यापूर्वी ख्रिस्तामध्ये अस्तित्वात आहेत. आमचं अस्तित्व या जगात जन्माला आलो तेव्हापासून नाही आहे, परंतु आमचं अस्तित्व ख्रिस्त येशूमध्ये जगाची स्थापनाही देवाने केली नव्हती तेव्हापासून आहे. आणि म्हणून देव आम्हाला निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र असे ख्रिस्तामध्ये पाहतो. आता आम्ही आशारहित नाही, देवविरहित नाही, परंतु आम्हाला इफिसकरास पत्र पहिला अध्यायाच्या 6व्या वचनात म्हटलेलं आहे की ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केलेली आहे. तो प्रियकर ख्रिस्त येशू आहे, जो आपल्या मंडळीवर प्रीती करीतो, आणि त्या प्रियकराच्या ठायी आमचा स्वीकार करण्यात आलेला आहे. देवाने ख्रिस्तामध्ये आमचा स्वीकार केलेला आहे. आम्ही काही चांगली कर्मे, पुण्यकर्मे केली म्हणून आम्ही लायकीचे आहोत असे नाही, तर येशू ख्रिस्तामुळे, कारण त्याने आमच्यासाठी जे केले त्यामुळे. आम्ही कोणीही लायक नाहीत हे देव जाणतो. एका नवीन जन्म प्राप्त केलेल्या व्यक्तीवर पाप कधीही सत्ता करू शकत नाही. त्या पापाच्या सत्तेला आम्हाला सोडावे लागते. जर तुम्ही आणि आम्ही पापे केली आहे तर आम्हाला त्या पापांतून मुक्तीसाठी देवाजवळ माफीची याचना करणे आहे, पश्चाताप करणे आहे, म्हणजे तो देव तुम्हाला आणि आम्हाला पापक्षमा देईल. आम्ही देवाविरुद्ध कधीही बंड करता कामा नये. सैतान हा हरलेला शत्रू आहे, म्हणूनच वचन म्हणते त्याला अडवा म्हणजे तो पळून जाईल. आम्हाला स्वतःला मी ख्रिस्तामध्ये आहे याची वास्तविकता ओळखणे फार फार आवश्यक आहे. मी पूर्वी पापी होतो व आता मी देवाच्या कृपेने तारलोय. मी देवाचा पुत्र आहे, मी देवाची कन्या आहे, मी त्याच्या राज्यात जन्मलेलो आहे. तुम्हाला आणि आम्हाला आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचे आहे. देव तुम्हाला आणि आम्हाला पवित्र, निर्दोष, निष्कलंक असे पाहतो. म्हणून आम्ही जगासारखे विचार करणे, जगासारखे बोलणे, जगासारखे वागणे आम्ही सोडून दिले पाहिजे. मी ख्रिस्तामध्ये देवाचे नीतिमत्व आहे, हे माझे ख्रिस्त येशूमधील स्थान आहे. आम्ही ख्रिस्त येशूशिवाय पूर्ण नाहीत व येशू ख्रिस्त देखील आमच्याशिवाय पूर्ण नाही. कारण आदम हव्वेशिवाय अपूर्ण आहे आणि हव्वा आदामाशिवाय अपूर्ण आहे, तसेच ख्रिस्त आमच्याशिवाय आणि आम्ही ख्रिस्ताशिवाय अधुरे आहोत. ख्रिस्तामध्ये आम्ही बनून राहिल्याने आम्हाला काय काय फायदा आणि आशीर्वाद आहे हे आम्ही पुढच्या संदेशामध्ये पाहणार आहोत. ख्रिस्तामध्ये आम्ही ज्या वेळेला येतो त्यावेळेला ख्रिस्तामध्ये बनून राहणे ही गोष्ट आमच्यासाठी फार जबाबदारीची असते. आणि याविषयीचं वर्णन योहान कृष्ण वर्तमान याच्या 15व्या अध्यायात 1 ते 6 वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे.
मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यांतील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेल्यात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. 5वं वचन म्हणते, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्या मध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने आध्यात्मिक भाषेमध्ये हा दाखला दिलेला आहे आणि या दाखल्यामध्ये ख्रिस्तामध्ये येणे आणि ख्रिस्तामध्ये बनून राहणे हे जे 2 भाग आहेत याचं स्पष्ट वर्णन केलेलं आहे, जे तुम्हाला आणि आम्हाला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून ख्रिस्तात बनून राहण्यासाठी आम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेत. जसं प्रभूचं वचन म्हणते, जसा वेल फाट्यात राहिल्या वाचून त्याला फळ देता येणे शक्य नाही, तसेच आम्ही ख्रिस्तामध्ये व ख्रिस्तही आमच्यामध्ये आल्याशिवाय आम्ही फळ देऊ शकत नाहीत. जर आम्ही फाट्यात राहिलो नाही तर आम्हाला बाहेर काढण्यात येते, म्हणजे त्या झाडांतून छाटण्यात येते व मग असे छाटलेल्या फांद्या काही कामाच्या नाहीत, त्यांना जाळण्यात येते. म्हणजे येथे फक्त ख्रिस्तामध्ये येणे, येथे सर्व काही संपलेलं नाही. अर्थात ख्रिस्तामध्ये जो येतो त्याला अनंत मुक्तीची खात्री मिळते व तो नाश पाहू शकत नाही. नोहाचे तारू व मिस्रांतील इस्रायलांच्या घराचे द्वार पहा. देवाकडून मुक्ती मिळण्यासाठी त्यांना केवळ तारूमध्ये व रक्त लावलेल्या घरात केवळ येण्याने आशीर्वाद मिळाला नव्हता, तर त्यांतून बाहेर न जाता त्यातच बनून राहण्याने मिळाला. म्हणून बायबल म्हणते की काही गोष्टी तुम्हाला आणि आम्हाला केल्या पाहिजेत ख्रिस्त येशूमध्ये बनून राहण्यासाठी. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की जो नांगराला हात घालून मागे पाहतो तो माझ्या कामाचा नाही. अर्थात तुम्ही आणि आम्ही जगाकडे मागे पाहता कामा नाही, परंतु आम्ही प्रभूमध्ये स्थिर राहिलो पाहिजे. विश्वासात स्थिरावलेले व ख्रिस्तामध्ये मुळावलेले व्हायला हवे. जसं एक झाड एक शेतकरी लावतो तेव्हा ते झाड लावल्यावर लगेच त्याला फळ येत नाही, त्याची जोपासना करावी लागते, त्याला खत पाणी द्यावे लागते. आणि जेव्हा ते झाड जमिनीमध्ये रुजू लागते त्यावेळेला जसे ते वर वाढते तसे ते खाली त्याची मुळं वाढत जातात आणि जशी मुळं वाढत जातात ते झाड मुळावलेलं बनते. वादळ वारा कितीही येऊ ते पडू शकत नाही. तसेच ख्रिस्तामध्ये आम्ही मुळावलेले व्हायला हवे. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही अधिक फळ दिले पाहिजे. प्रभूमध्ये आम्ही स्थिर राहिलो पाहिजे. जसे ख्रिस्ताने आम्हाला अंगीकारले तसे आम्ही त्याच्यामध्ये चालले पाहिजे. अर्थात आमच्या ठाई जी आशा आहे त्याविषयी जर कोणी आम्हाला विचारतो तर त्याला आम्ही नम्रतेने व मर्यादेने प्रत्युत्तर देण्यास नेहमी सिद्ध हवे. अर्थात आमच्या वर्तणुकीवरूनच आम्हाला ओळखण्यात येते. आमची वर्तणूक ही आमचे फळ आहे आणि म्हणून आमच्या चांगल्या वर्तणुकीमुळे आमचे जे निंदा करीतात, विरोध करीतात, त्यांना लाज वाटावी अशा प्रकारे आमचे वर्तन असावे. प्रभूच्या कामात आम्ही सर्वदा अधिकाधिक तत्पर राहावे, हे जाणून की प्रभूमध्ये आमचे श्रम व्यर्थ नाही. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 5 आणि 6 वचन मी वाचतो. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहो. लक्षात घ्या 6वं वचन, मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. अर्थात मी त्याच्यामध्ये राहतो व तो माझ्यामध्ये राहतो हे जाणण्यासाठी मला आज्ञा पाळली पाहिजे. म्हणून आम्हाला त्याच्या क्षमेच्या अटी पाळल्या पाहिजेत आणि त्याची विश्वासयुक्तपणे सेवा करीत त्याच्यात बनून राहिले पाहिजे. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. म्हणून प्रियजन हो, ख्रिस्ताचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा
आम्हा प्रत्येक व्यक्तींना प्राप्त होणं अतिशय महत्वाचं आहे. देव आम्हाला पवित्र आत्म्याने नवा जन्म देतो व आमचे नागरिकत्व स्वर्गीय बनते. कारण आम्हाला जिथपर्यंत पवित्र आत्मा मिळत नाही तिथपर्यंत आम्ही ख्रिस्ताचे बनत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती तो येईपर्यंत आम्हा सर्वांबरोबर कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.